बहिणींचं नातं, सिस्टर्स बॉन्ड. बहिणींचं नातं म्हणजे एकदम वेगळंच जग असतं. कधी भांडण, कधी हसू, कधी अश्रू आणि कधी काहीच न बोलता सुद्धा सगळं समजून घेणं. लहानपणी पटत नाही, मोठं झाल्यावर पटतं की माहीत नाही. भांडण हेच खरं प्रेमाचं रूप होतं. कधी टॉम अँड जेरी, कधी एकमेकींच्या हॅपीनेसची काळजी करणाऱ्या, कधी मला काही नको माझ्या बहिणीसाठी असं म्हणणाऱ्या. जरी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दोघी वेगळ्या वाटांवर गेल्या तरी मनाची दोरी तशीच जोडलेली राहते. एक फोन, एक मेसेज, एक भेट आणि सगळं परत पूर्ववत. हे नातं ब्लडने बनलेलं नाही, ते भावनांनी, आठवणींनी आणि न बोललेल्या प्रेमाने जोडलेलं असतं. लहानपणाचं नातं कसं असतं बहिणींचं? भांडण पण असते आणि साथही असते त्यात. लहानपणी बहीण म्हणजे सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर असतो. कोणाला आईचं जास्त प्रेम मिळतं, कोणाला नवीन कपडे मिळतात, कोणाला पहिला आईस्क्रीम मिळतो. या छोट्या छोट्या गोष्टींवरती वर्ल्ड वॉर होतो घरात. पण बाहेरचं कोणी काही बोललं ना तर लगेच दोघी एकत्र होतात. ती माझी बहीण आहे, कोणी काही बोलू नका. घरी भांडण, बाहेर एकत्र. अशी बहीण तुमच्या आयुष्यात आहे का? कमेंट करा. लहानपणी कोणत्या गोष्टीवर जास्त भांडण व्हायचं ते. टीनेजमध्ये काय होतं, टॉम अँड जेरीची लेवल 2 होते. वय वाढलं तसं ड्रामा पण वाढतो. एक मॅच्युरिटी वाढते तर दुसरी थोडी स्मार्ट असते. कधी इगो क्लॅशेस होतात, कधी इमोशनल कनेक्ट होतो. काही वेळा दोघींचं बोलणं पण बंद होतं, पण मनात एकच विचार असतो, ती ठीक असेल ना? ती कधी बोलणार माझ्याशी? ती बोलेल तेव्हाच मी बोलेल. तुमच्या दोघींपैकी कोण आधी माफी मागतं? चला सांगा. टॅग करा तुमच्या टॉम अँड जेरीला आणि कमेंटमध्ये सांगा कोण आधी माफी मागतं. पुढे जाऊन लग्नानंतर काय होतं, दूर होतात दोघीजणी पण जोडलेले असतात. लग्नानंतर दोघे वेगळ्या घरात जातात, वेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात, पण एक फोन आणि एक व्हॉइस नोट आणि सगळं परत जिवंत. माहेरी भेटलं की अख्खा दिवस हसण्यात, गप्पांमध्ये, आठवणींच्यात जातो. पण 2 दिवस जास्त राहिलं की परत सुरुवात. तू नेहमी अशीच करते, तुला सगळंच माहीत असतं. भांडणं होतात पण प्रेम तुटत नाही. लग्नानंतर बहिणीशी कॉन्टॅक्ट कमी झाला की जास्त ऑनेस्टली सांगा. मी तर अशा पण बहिणी बघितल्यात की स्वतःच्या घरातलं काम आवरण्यासाठी बहिणीच्याच फोनचा आसरा घेतात आणि कामं पटापट करतात. तुम्ही पण असं करता का? बहीण एक खरी ताकद असते. आई वडिलांनंतर जी माणूस आपल्याला जज करत नाही, समजून घेते आणि कुठलाही प्रॉब्लेम असो तरी आपल्याला उभं करते, ती म्हणजे बहीण. ती मी आहे ना एवढंच पुरेसं असतं तिचं. कधी ओरडून, कधी हसून, कधी मिठीत घेऊन ती आपल्याला आयुष्यभर सांभाळते. एक गोष्ट मी नक्की सांगेन, नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कुठल्या अडचणीत सापडतो, कुठल्या प्रॉब्लेममध्ये फसतो आणि आपल्याला जगावर विश्वास नाही आहे, आईवडिलांना आपण ती गोष्ट सांगू शकत नाही, त्यावेळी बहिणीला नक्की सांगा. ती बहीणच असते जी यातून बाहेर काढत असते आपल्याला. आईवडिलांनंतर कोण असेल तर ती फक्त आणि फक्त बहीण आहे असं मी म्हणेन. तुमची बहीण तुम्हाला मोठ्या प्रॉब्लेममधून कधी बाहेर काढली आहे का? असेल तर कमेंट करा. कोणाकोणाला हा अनुभव आला आहे त्यांनी कमेंट करून सांगा आणि आपल्या बहिणीला नक्की शेअर करा. तर माझं म्हणणं असं होतं आहे की बहिणीचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना, हे खरं डेफिनेशन आहे. भांडण होतं, रुसवे फुगवे होतात, पण शेवटी चल चहा घेऊ, चल पाणीपुरी खाऊ एवढं म्हटलं की मिटतं. एक शब्द बोलला की भांडण मिटतं त्यांचं. आई वडील जसं आपल्याला मार्ग दाखवतात ना, तसंच बहीण आपल्या जनरेशनला समजून घेत आपल्याला स्ट्रेंथ देते. कधी वाटलं ना मन मोकळं करायचं तर तिच्याशी बोला. ती तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्कीच काढू शकेल. ती नक्कीच साथ देईल तुमच्यावर आणि हीच साथ तर सगळ्यात मोठी पॉवर आहे. भांडणं काय, भांडणं सगळ्याच रिलेशन्समध्ये भांडण होतं. जिथे 2 भांडी येतात ना तिथे भांडण होतंच. डब्याचंच उदाहरण घ्या. डब्याचं झाकण डब्याला काढताना आणि लावताना त्याचा आवाज होतोच, कितीही काळजी घ्या तुम्ही, आवाज हा होतोच. पण ते दोघंच एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असतात, जसं की बहिणी एकमेकींसाठी परफेक्ट मॅच असतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या बहिणीला आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि आणखी एक मी सांगेल की तुम्हाला तुमच्या दुसऱ्या रिलेशन्समध्ये, कुठल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही समस्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.